नमस्कार, तुम्हा सर्वांची पूजा फॅशन क्वीनमध्ये स्वागत आहे। आज आपण गोट किंवा पाइपिंग शिकणार आहोत। नवीन शिकणाऱ्यांना गोट करायचं म्हणजे नको वाटतं, कारण गोट एक तर उलटा पडतो, नाही तर तो एकसारखा येत नाही। तर हे दोन्ही प्रॉब्लेम तुमचे या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहे। चला तर सगळ्यात आधी आपण गोल गळ्यासाठी हा गोट करणार आहोत। त्यासाठी आपल्याला पट्ट्या लागणार आहे आणि पट्ट्या हे आपल्याला तिरक्या कापडात करायच्या आहे। हे पहा, हे असं तिरकं कापड आहे, लक्षात घ्या, असं ताणलं गेलं पाहिजे हे कुठल्याही बाजूने। आणि आता याला आपल्याला पट्ट्या तयार करायच्या आहे। ते आपण 1.25 इंचाचं त्याची रुंदी घेणार आहोत। जेव्हा तुम्ही नवीन असताना तेव्हा हे सगळं असं माप घेऊन करा, म्हणजे मग गोट हा परफेक्ट येईल। कारण जेव्हा हे अंतर आपले सगळे सेम असतात ना, तर गोटसुद्धा हा एकसारखा येतो। जेव्हा तुम्हाला सराव होतो ना, मग ह्या गोष्टीची गरज पडत नाही, मग तुम्हाला सहज जमतात पट्ट्या करायला। नवीन असताना एवढं मात्र तुम्ही नक्की करा की तुम्ही एकसारखा गोट करा। आता ह्या आपल्या पट्ट्या झाल्या आहे कापून। आता हे जॉईंट करायचे आहे। त्यासाठी मी तुम्हाला हा वेगळा दोरा याच्यासाठी घेतलाय की तुम्हाला कळायला हवं की टिप कुठे मारली। आता ह्या ठेवताना आपल्याला ह्या एक आडवी आणि एक उभी अशा पद्धतीने ठेवायची। ही बाजू आपली सरळ आहे आणि ही जी ठेवणार आहोत आपण ही वरची उलटी आहे। एक आडवी आणि एक उभी अशी ठेवायची आणि याला हे पहा अशा पद्धतीने इथे आपल्याला टिप मारायची। मी तुम्हाला याच्यात दाखवते म्हणजे तुम्हाला नक्की कळन ही कशी टिप मारायची। हे पहा, ही आपली सरळ बाजू आहे आणि ही वर आहे, ही उलटी बाजू आहे। आणि आता इथे एक उभी ठेवलेली आपण त्याच्यावर अगदी हे टोकाला टोक जोडलंय आणि आता आपण इथे टिप मारणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीत ही जोडली। अशा सगळ्या पट्ट्या आपल्याला जोडायच्या आहे आणि हे जे मार्जिन आहे ते थोडंसं हे कट करायचं आहे। हे पहा, पुन्हा एकदा सांगते मी आणि दाखवते देखील तुम्हाला। ही अशी तिरकी टिप मारली, हे सरळ आहे आणि हे उलटं आहे। हे कापड उलटं आहे वरच्या बाजूनी आणि हे वरच्या बाजूनी सरळ आहे। आणि मग जेव्हा हे असं पलटी होतं तेव्हा हेही सरळ होतं। आता आपल्याला काय करायचं, एक फोल्ड करायचा। अर्धा इंचापेक्षा कमी फोल्ड हवा आहे हा, आणि पाव इंचापेक्षा थोडा जास्त। पाव इंच आणि एक रेष वर अशा पद्धतीने। हे पहा, अगदी हे पाव इंच आणि हे एक रेष वर आहे।
आता आपल्याला अगदी साईडनी टीप मारायची. तुम्हाला टीप दिसणार आहे कारण मी दोरा वेगळा घेतला आहे, मॅचिंग दोरा घेतलेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कळन की टीप कुठे मारली. अगदी कडेला आपल्याला टीप मारायची आहे. आणि हे जे मध्ये याला ना असं उघडायचं आहे आणि थोडंसं नख लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे प्लेन होतं. दोन्ही साईडनी 2 फूट असे ठेवायचे आपल्याला. हे पहा. आणि मग त्याच्यावर टिप मारायची आपल्याला. अशाच पद्धतीने इथे देखील करायचे. हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या साईडला घ्यायचे, नख मारायचा आहे आणि फोल्ड करायचे. हे पहा, आपण ही टीप मारलेली दिसते तुम्हाला. वेगळा कलर आहे. सगळी एकसारखी आपण टीप मारलेली आहे. आणि हे मी मध्ये इथे अशा पद्धतीने फोल्ड केलेले आहे. पूर्ण पट्टीला आपण अशी टीप मारलेली आहे. त्यानंतर काय करायचे आपल्याला, आता ही जॉईंट याला करायची आणि ही पट्टी याला जोडायची आपल्याला गळ्याला. लक्षात घ्यायचं, गळा हे खालचं कापड अजिबात ओढायचं नाही आहे. गळ्याचं कापड अजिबात ओढायचं नाही आहे आणि वरचं देखील फार ओढायचं नाही. हे पहा, आपण सगळं जॉईंट केलेलं आहे, अजिबात न ओढता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे मार्जिन आहे ना, हे थोडं जास्त आहे, म्हणजे ते होतंच. त्याच्यानंतर आपल्याला हे मार्जिन कमी करायचं आहे. आणि ते किती कमी करायचं, अगदी 1 रेष. हे पहा. आणि हे सगळं एकसारखं घ्यायचं आहे आपल्याला. जेवढं आपण स्टार्टला केलं आहे तेवढंच एकसारखं पूर्ण गळ्याला आपल्याला हे मार्जिन थोडं कट करायचं आहे. हे जर मार्जिन कट केलं नाही ना, जेव्हा आपण असं फोल्ड करतो ना, हे असं फोल्ड करतो, तेव्हा इथे ह्या बाजूला हे कापड जास्तीचं असल्यामुळे हे बाहेर येतं. त्याच्यामुळे आपल्याला हे मार्जिन कट करायचं. आणि शिवाय जो गोठ आहे आपला तो एकसारखा यायला देखील याने खूप मोठी मदत होती. हे पहा, आता हे जे मी फोल्ड केला असा,
तर हे पहा इथे येते का, इथं समजा टीप मारली तर इथं अजिबात आतलं हे जे कापड आहे ते बाहेर येणार नाही. आता आपण टीप मारणार आहोत. तुम्हाला जितक्या जाडीचा गोट घ्यायचा आहे तेवढा तुम्ही फोल्ड करायचं आहे. आता हे पहा मला एवढा घ्यायचा आहे, मी आता असं कर आणि तेवढाच एकसारखा आपण, आणि ही टीप आहे या दोन्हींच्या मध्ये मारायची. मी तुम्हाला दाखवणार आहे कुठे आहे ती टीप, कारण ती आपल्याला दिसणार आहे याच्यात वेगळा दोरा असल्यामुळे. हे पहा, पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित गोट आलेला आहे. हे पहा, ही गोट मध्ये त्याच्या दोन्हींच्या मध्ये ही गोटची टीप आलेली. हे पहा, आणि पूर्ण गोट हा एकसारखा आहे. हे पहा, याच्यात देखील कापड आलेलं नाही आहे आतमध्ये. नवीन असाल तरी तुम्ही हा गोट करू शकता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीत. पहिल्यांदा करत असाल तरी तुमचा व्यवस्थित गोट येणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता किती व्यवस्थित गोट आलेला आहे. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा.